पाहूया वृत्त विस्ताराने। इंदिरानगर परिसरातील रंगरेज उद्यानाजवळ 22 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला। शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला। रक्तबंबाळ तरुणाला उपचारार्थ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यानच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। शनिवारचा दिवस सायंकाळचे 7 वाजलेले। इंदिरानगरच्या रंगरेज मैदानाजवळ वडाळा गाव येथील राजवाड्यात राहणारा 22 वर्षीय विशाल साळवे हा तरुण उभा असताना 4 जणांनी त्याच्यावर हल्ला चढविला। विशालच्या अंगावर सपासप चाकूने वार करून त्याला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळ काढला। हल्लेखोर हे विशालचा खून करण्यासाठीच आल्याचे त्याला लागलेल्या वर्मी घावातून दिसत असले तरी या मागचे गूढ मात्र अद्यापही गुलदस्त्यातच। विशालवर हल्ला झाला, घटना घडली, परिसरात बातमी ही वाऱ्याच्या वेगाने पसरली। इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। विशालच्या हृदयाची ठोके अजूनही चालत असल्याने त्याला उपचारार्थ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दुर्दैवाने उपचारादरम्यान रात्री 1 वाजेच्या सुमारास विशालची प्राणज्योत मालवली। वाद विवाद हो गया दो लोगों के बीच में, तो ये भैया लोगों ने मतलब इनके ऊपर वार किया। तो जैसा मेरे दोस्त पे वार किया तो फिर उसको सिविल में लाया हम लोग ने, तो फिर उसकी डेथ हो गई। विशाल सार्वेकर के दोस्त थे। तो ये भैया लोग मतलब बाहर से आने के बाद भी यहाँ पे मतलब दादागिरी कर रहे। आज मेरे दोस्त को किया, कल किसी और को करेंगे, तो इनके ऊपर ऑब्जेक्शन लेना चाहिए जल्दी से जल्दी। कितने बजे घटना घटी? ये कुछ शाम में घटना हुई, मतलब 6 साढ़े 6 के लगभग हुआ ये, और फिर हम लोग ने उसको हॉस्पिटल में लाया। तो ये भैया लोगों के ऊपर अच्छी कार्रवाई करना चाहिए और इनको फिर यहाँ पे रहना नहीं देना चाहिए। उसकी डेट 12:30 बजे होगी मेरे दोस्त की, तो हम लोग ने उसको हॉस्पिटल में लाए थे 7:30 के टाइम पे। इंदिरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेत तपासाला वेग दिला आणि अवघ्या 24 तासाच्या आतच उत्तर भारतीय रवी शर्मा, धीरज शर्मा, राहुल विश्वकर्मा, अविनाश शर्मा या 4 संशयितांना अटक करण्यात आली। विशालच्या हत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून या विषयीचा सखोल वृत्तांत लवकरच न्यूज टुडे वृत्तवाहिनीच्या सिटी क्राईम या सदरात।